का नाव आहे बाई तुमचं? बसंती बन्सीलाल कडवते. काय घटना आहे, कसं काय झालं? ह्या बैल बांधले होते ती आम्ही ना, सासू होता सासरा होता, जागली करत होते. तर आम्ही सर्व चारा आहे पाणी आहे सर्व आहे, जागली राहत होते म्हणून आम्ही बैल ती बांधून दिले. केव्हाची घटना आहे? शुक्रवारची रातची. म्हणजे 20 तारखेची. हो 20 तारखेची. म्हणजे सकाळी झालं काय, नेमकं काय झालं? हे आता काही झालं ना का, ते उठून पाहिलं तरी माहीत झाला का असा झाला भा म्हणून. वाघानं नेलं नाही? हो वाघानं काही नेलं. बंडे बांधले होते. हा, बंडे बंडीमध्ये बैल बांधला होता हा हा चाकामध्ये. चाकामध्ये. हा. तर ते ओढत गड्ड्यामध्ये नेलं. गड्ड्यामध्ये नेलं मच्छी केंद्रामध्ये. बैलबंडी फक्कट? हा, हो. बैल बंडी सक्कट. अच्छा अच्छा. मग तुम्ही सकाळी येऊन पाहिले नाही? हो आजी बाबा सकाळी येऊन पाहिले तर बंडी कोणाकडे आहे बंडी बैल. हं, हं. तरी फिर पाहिले सकाळी. बाबा आला तिथं गावात, फिर सांगितला मारला बैल, फिर आले. म्हणजे बंडी फक्कट ओढत तिथं हो, नेलं? बंडी सक्कट नेले ओढत. ते मागं पाणी दिसते तिथं का? हो पाणी मध्ये. तर मला सांगा, मग आता तुम्ही बैल तर घरीच बांधता, तिथं सांगले, मग कसा त्रास, काय काय त्रास आहे तुम्हाला? आता सांगा ना का त्रास आहे. तर आता बैलाचा विचार आहे ना, कोटी बांधून कोणाच्या वावरात नेऊन, कोटी बांधून कोटचा चारा टाकून आमचा एवढा हे वाला आहे, तुरी आहेत, हे सोले आहेत. हा, तर हे सोडून देऊन का? वारून राहिले आता. सर्व आता वारून राहिले. तो 15 दिवस झाले आम्ही तोडलं नाही. कसाही बी लावतो तर आम्हाला 2 पैसे होतात, नाही तर आम्ही भीक मागून का? एवढंच तुम्ही म्हणता का सोडा सोडा, वावरात जा नको, वावरात जा नको असं म्हणता. कोण म्हणते तसे? हे फॉरेस्टवाले. अच्छा. तुम्ही जा नको म्हणते वावरात, आम्ही वावर सोडून देऊन का? वावर सोडून देऊन आमचं हे माल नुकसान होईल तर तुम्ही नुकसान भरपाई द्याल का तुम्ही? हे आमच्या मालाच्या. किती शेती आहे बाई इथं? इथं आहे 20 एकड़. 20 एकड़ आहे. हे बघा, हे बसंती बनफिलालजी कोडवते आहेत. 20 फेब्रुवारीला त्यांनी इथे हे समोर जे आपल्याला बैलबंडी दिसत आहे त्या बैलबंडीमध्ये इथे आहे ना बाई, इथे बैलाला बांधून ठेवले होते रात्री. आणि आपल्याला समोर इकडे जे झोपडी दिसत आहे इथे यांचे सासरे जागली होते, सासू सासरा. सासू सासरे जागली होते असे ते सांगत आहेत. अशा स्थितीत वाघ इथे येऊन बैलाची शिकार करून बैलबंडी फक्कट ओढत त्या तिथे त्या डॅमच्या पाण्यात घेऊन गेला, अशा प्रकारची माहिती सांगत आहेत. इथे खूप सारी त्यांची शेती आहे, बाजूलाच गाव आहे. आणि त्यामुळे वाघ जर अशा प्रकारे शेतातच येऊन शेतकऱ्यांचं नुकसान करत असेल तर मग शेतकऱ्यांनी करावं कसं, असा प्रश्न वारंवार उपस्थित होतो आहे. असाच प्रश्न आम्ही सुद्धा उपस्थित करत राहतो आहे. ते समोर जे दिसत आहे हे त्यांनी इथे शेंगा वगैरे लावलेले आहे. शेंगा आहेत आमच्या, तुरी आहेत. हा. शेंगा आहे, तुरी आहेत. आम्ही त्या दिवशी पासून वावरात आले नाही, पाहिलं नाही. आता आमचं हे भरपाई तुम्ही भरून द्या. आमच्या पाईप मोडले, 4-5 पाईप मोडले. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही वाघाचा धाकाना इथं वाघाच्या धाकानं त्या दिवशी पासून आम्ही वावरात येत नाही ना पाहत नाही आमचा माल कसा झाला काय झाला म्हणून. आम्ही शेती कसाही बी करतो लावतो तर 2 पैसे होतील म्हणून आम्ही खातो ना. आम्ही हे शेती सोडून देऊन तर आम्ही काहून का भीक मागून का? आम्ही हे कास्तकारी सोडून तर आम्ही भीक मागून का? मोठीच गंभीर समस्या आहे. शेतकऱ्यांनी शेतात जाऊ नका अशा प्रकारे वन विभागाद्वारे यांना उपदेश देण्यात येतो अशी माहिती हे सांगत आहेत. वन विभागाने असा उपदेश देण्यापेक्षा काहीतरी ठोस कार्यवाही करी शेतकऱ्यांनी शेतात जाणे कसे काय बंद करावे. हे इकडे आपल्याला सगळीकडे यांच्या शेतात दिसून येत आहे. आणि इथे शेतात जर वाघ वावरत असेल तर मोठी गंभीर समस्या आहे. हे इथे वाघाने शिकार केली आणि तिकडे समोर जे आहे यांची झोपडी आहे, यांचे सासू आणि सासरे इथे होते, अशा प्रकारची माहिती यांनी सांगितली आपल्याला. त्यामुळे संबंधित प्रशासनाने शेतात जाणे बंद करा अशा प्रकारचा यांना उपदेश देण्याऐवजी ठोस काहीतरी ताबडतोब कार्यवाही करून शेतकऱ्यांना वाघापासून होणारा जो त्रास आहे तो बंद करावा अशी प्रकारची मागणी यांची आहे. तुमचा हे आहे
जंगलात जाऊन ना जंगलात आम्हाला काय होईल तर ते आम्ही तुम्ही काय म्हणू नाही शकत. आमच्या वावरात येऊन सना हे असा कांड होऊन राहिला आहे तर हे कांड कसा करायचा तुम्ही विचार करा ना. आम्ही काय नाव आहे भाऊ तुमचं? काय नाव आहे? मला लालसिंग विके. तर हे बैल घरीच आहे का घरी ठेवले? हो ना, ते वाघ त्यात हप्ताभर गेला. हा हा त्याचे डेरा त्याच्यामुळे कुठे नेऊन तिकडे वावरात नेऊन का हा हा या घरीच बांधू ठेवतो ना. आता चारा कोटच्या आणून ना का करू. अच्छा अच्छा, वाघाच्या भीतीमुळे बैल घरीच बांधून ठेवता ना? हो, कोणाच्या वावरात नेऊन आम्ही रात दिवस वावरात जातात आमच्या बैल तिकडे कोणाच्या वावरामध्ये नेऊन तिकडे राहत नाही ना कोणाच्या वावरामध्ये. अच्छा अच्छा.